माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. किष्किंधाकांड भाग 22. प्रथम श्री रामाला वंदन करून अभिवाचनाला प्रारंभ करते. आपल्याला सीतेचा शोध कुठे लागेल याची माहिती मिळाली याचा मोठा आनंद वानरांना झाला. त्याच्या अंगी उत्साह संचारला. रामनामाचा जय जयकार करीत ते प्रचंड गर्जना करू लागले, किलकिलाट करू लागले, भूककार करू लागले, नाचू लागले, वाळूंवर लोळू लागले. त्यांचा आनंद पाहून संपातीलाही खूप आनंद झाला. संपातीने त्यांना सांगितले, सागरावरून पलीकडे जाणे कठीण, 100 योजने दूरपर्यंत समुद्रच, त्या पलीकडे लंका नगरी. आनंदाने उड्या मारताना वानरांना पुढील दुस्तर कामाची योजना आली. सारेजण एकदम गप्प बसले. पुन्हा अंगदाजवळ येऊन म्हटले, हनुमंत, जांबुवंत, नळ, नीळ सगळे वानर एकत्र जमले. सागर ओलांडून पलीकडे कसे जायचे हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. अंगदाने प्रत्येक वानराला विचारले, तू एका उड्डाणात किती अंतर आकाशातून ओलांडू शकशील? त्यावर प्रत्येकाने आपापले सामर्थ्य किती याची कल्पना त्याला दिली. पण लंकेत जाऊन परत उड्डाण करून येता येईल असे कुणाचेच बळ नव्हते. हे सर्वांच्या सांगण्यावरून अंगदाच्या लक्षात आले. नळ, नीळ, जांबुवंत, स्वतः अंगद या सर्वांमध्ये खूप चर्चा झाली. शतयोजने उड्डाण करणे ही गोष्ट सुद्धा आपल्याला शक्य नाही हेच सर्वांच्या लक्षात आले. त्यावेळी जांबुवंताने हनुमंताच्या सामर्थ्याची माहिती वानरांना सांगितली. हनुमंताने तर जन्म झाल्यानंतर लगेच सूर्यापर्यंत उड्डाण केले. त्याची त्याने सर्वांना आठवण करून दिली. तो उगाच निवांत का बसला असा प्रश्नही त्याने विचारला. पण हनुमंताने स्वमुखाने आपले बळ किती याचा गर्व कधीच केला नाही, उच्चारही केला नव्हता. पण त्याची स्तुती केल्यावर नम्रपणे त्याने आपले बळ किती ते सांगितले. त्यावरून एकटा हनुमंत लंकेत जाऊ शकतो हे वानरांना समजले. त्याप्रमाणे सर्वांचे ठरले. हनुमंताने जांबुवंतांचे सर्व भाषण ऐकले. त्याने केलेली स्तुती हेच हनुमंताच्या विराट रूप धारणेस कारण ठरले. त्याने राम नामाचा जयघोष केला. रामाने दिलेली मुद्रिका एका गालपटात दृढ बसलेलीच होती. त्याने एवढे विराट रूप धारण केले की सारे वानर त्यांच्यापुढे अगदी क्षुद्र दिसू लागले. पर्वताच्या कड्या एवढ्या प्रचंड आकाराचा हनुमंत समुद्र तीराजवळ असणाऱ्या उंच अशा महेंद्र नामक पर्वतावर चढला. तेथे तो उभा राहिला. तेव्हा त्या पर्वताच्या दऱ्यातील सिंह, वाघ, हरण, पशु, झाडे हादरल्यामुळे झाडावरचे पक्षी आपापल्या जागा सोडून उडू लागले. गंधर्व, विद्याधर, किन्नर भिवून आकाशात परत गेले. खाली समुद्राच्या लाटा हनुमंताच्या गर्जनेने अधिक उसळत होत्या. हनुमंताने उड्डाण केले तेव्हा पर्वताचे कडे तुटले, अंतराळ दुमदुमले. एका विस्तीर्ण झेपेत त्याने मेघा इतके उंची गाठली. तो दक्षिण दिशेने गगनातून उडत जाऊ लागला. त्यांच्या उड्डाणाचे भव्य दर्शन घेण्यासाठी सर्व देव अंतरिक्षात कौतुकाने जमले. देवांच्या स्त्रियाही त्यांचा पराक्रम पाहण्यासाठी आल्या. मैनाक नावाचा पर्वत समुद्राच्या आत विश्रांती घेत होता. सागराने त्याला सांगितले, पवनसूत हनुमान 100 योजने अंतर कापून आकाशातून जात आहे. तू उंच हो, हनुमंताला जरा वेळ विश्रांती घेता येईल अशा प्रकारे त्याच्या मार्गात थोडा वेळ थांब. त्याप्रमाणे तो पर्वत पाण्यातून वर आला. पण त्याला पाहून आपल्या वाटेत हा आला असे मानून हनुमंत आणखी उंचावर गेला. पर्वतही उंच वाढला. मनुष्यवाणीने त्याने हनुमंताला सांगितले, तुला क्षणभर विश्रांती घ्यायची वाटली तर माझ्या शिखरावर जरा उभा राहा. परत उत्साह आला की पुढे उड्डाण कर. याच हेतूने मी सागराच्या सांगण्यावरून उंच आलो. तुझा पाय मला लागेल तर मी पावन होईल. पूर्वी आम्हाला पंख होते, पण इंद्राने ते छेदले. मी मात्र तुझा पिता जो वायू, त्याने समुद्रात मला लपायला जागा दिल्यामुळे पक्षीयुक्त असा वाचतो. मी तुझा मित्र आहे. पण हनुमंताला विश्रांतीची जरुरीच नव्हती. तो म्हणाला, मी ते थांबण, राम कार्याला विलंब कशाला करू? मी तुला स्पर्श करीत नाही, थांबतही नाही. मी मुळीच दमलो नाही. मैनाक म्हणाला, मी फार अर्थतकेने विणवीत आहे. नुसता पदस्पर्श तरी कर. त्यावेळी त्याची दया येऊन हनुमंताने आपल्या पायाने त्याच्या शिखराला स्पर्श केला. पण त्याचा परिणाम असा झाला की मैनाक एकदम खचला, समुद्रात बुडाला.
मारुती जर त्या पर्वतावर संपूर्ण बसला असता तर पर्वत पार तुटून फुटून गेला असता. याप्रमाणे पराक्रमाची चुणूक दाखवून हनुमंत पुढे उड्डाण करीत होता. हनुमंताला पुढे जे काय करायचे होते त्यासाठी पुरेशी शक्ती त्याच्या अंगी आहे की नाही हे आधी तपासावे म्हणून देवांनी कश्यपाची पत्नी दनू ईज हनुमंताला राक्षसी रूपाने आड जावे व त्याला विघ्न करावे अशी विनंती केली. तिने त्याप्रमाणे सागरात विशाल देह धारण करून हनुमंताला अडविले. तू माझे भक्ष आहेस, मी तुला खाणार असे म्हणून हनुमंताच्या मार्गात त्यालाही गिळून टाकता येईल असे मोठे मुख पसरले. पण मारुतीने तिला दाद दिली नाही. तो तिच्या मुखापेक्षा मोठा होत गेला. एका क्षणी त्याने एकदम सूक्ष्म किडे एवढे आपले रूप लहान केले. तो वेगाने मशकाप्रमाणे तिच्या तोंडात शिरला. मला तू काय खाणार असे विचारित तो तिच्या कानातून बाहेर पडला. त्या धनुने सुरसा नामक राक्षसीने रूप धारण केले होते. हनुमंताने तिला मारले नाही. तिच्या कानातून सूक्ष्म रूपातच तो बाहेर आला. विराट रूप धारण केलेल्या त्या सुरसा राक्षसिनीला आपणही पुन्हा तिच्यापेक्षा पर्वतप्राय महान रूप धारण करून म्हणाला, मी रामकार्यासाठी जात आहे. तू मला अडविलेस हे चांगले केले नाहीस. मी तुझा वध करीत नाही. तू स्वस्थानी जा. सुरसा अर्थात धनु त्याच्यावर मूळ रूपाने दर्शन देऊन प्रसन्न झाली. तुझ्या अंगी पुरेसे सामर्थ्य आहे. तू तुझ्या कार्यात यशस्वी होशील असा आशीर्वाद देऊन तिने स्वर्गात गमन केले. हनुमंताचे पुढील पराक्रम आता पुढील 18व्या अध्यायात पाहायला भेटेल. हनुमंताचे समुद्रावर उड्डाण नावाचा 17वा अध्याय इथे संपला. पुढचा हनुमंत पुढे उड्डाण करीत गेला. तो सिंहिका नावाची राक्षसी तिला अडविण्यास आली. हनुमंताची विस्तीर्ण छाया समुद्रात पडली. त्याच्या गतीबरोबर सावली पुढे पुढे जात होती. सिंहिकेच्या अंगी मोठी मायावी शक्ती. तिने सूक्ष्म अशी ती छायाच योगबळाने गिळली. त्यामुळे हनुमंताचे बंधन झाले. त्याला पुढे उड्डाण करता येईना. त्याने वर खाली सर्वत्र पाहिले. आपल्याला कोण अडवित आहे याचा त्याला प्रश्न पडला लागेना प्रथम. पण त्याने जेव्हा पाण्यात पुढे पाहिले तेव्हा ती राक्षसी पाण्याच्या पृष्ठभागाखाली आहे हे त्याला दिसले. सिंहिका ही तर राहूची माता त्याने ओळखले. तेवढ्यात त्या राक्षसिनीने पाण्याबाहेर येऊन हनुमंताला गिळण्यासाठी मोठे तोंड पसरले. हनुमंताने जाणून बुजूनच तिच्या त्या तोंडात उडी मारली. त्यावेळी त्याने लहान रूप धारण केले. तिने त्याला दाताखाली चिरण्याचा प्रयत्न केला. पण हनुमंत एकदम तिच्या घशातून पोटात शिरला. त्याने आपल्या नखाने तिचे काळीज फाडले. आतडी उपटली. पोट फाडले. सगळे आतडे हातात घेऊन तो पटकन मोठे रूप घेऊन बाहेर पडला. सिंहिका महाभयंकर आक्रोश करीत मरण पावले. स्वर्गात देवांनी आनंदाने जयघोष केला. राम कार्याला हनुमंत सागरावरून जाताना त्याने तो पराक्रम केला. त्याचे 4 टप्पे झाले. पहिला टप्पा म्हणजे महेंद्र पर्वतावरून उड्डाण करताना तेथील पशु पक्षी सर्प यांना पळवून लावले. दुसरा पराक्रम म्हणजे मैनाक पर्वताला पायाच्या स्पर्शाने समुद्रात परत बुडविले. तिसरा पराक्रम सुरसा राक्षसिनीच्या मुखात चिरून लगेच बाहेर येऊन त्याने स्वतःच्या बळाविषयी तिची इंद्रादी देवांची खात्री पटविली. चौथा पराक्रम म्हणजे सिंहिका या दुष्ट राक्षसीला ठार मारले. त्यानंतर मारुती उड्डाण करीत पटलंका नामक स्थानी पोहोचला. लंकेचे हे दूरचे उपनगर रावणाची एक भगिनी क्रौंचा नामक राक्षसी तेथे राज्य करीत होती. घर घर राक्षसाची ती पत्नी मारुती आलेला पाहून त्या लहानशे शरीर धारण करणाऱ्या मारुतीला त्या क्रौंचेने संख्याने पाहिले. त्याला बांधून क्रौंचेपाशी आणले. क्रौंचेने त्या वानराला खाण्यासाठी मोठे तोंड उघडले. पण येथे मारुतीने तिच्या अंतःकरणात मोठे भीती वाढेल अशी एकदम गर्जना केली. पण तिने मारुतीला गिळलेच. पण हनुमंत वायुपुत्र त्यावेळी एकदम तिच्याही पोटात शिरला. त्याने तिचे काळीच आपल्या मुठीत धरले. आवळले. त्याने आपले पुच्छ वाढविले. पोटातून ते नाकातोंडापर्यंत आले. असंख्य राक्षसीने तेथे जमल्या. ते पुच्छ बाहेर ओढू लागल्या. पण पुच्छ तर बाहेर आलीच नाही. उलट हनुमंताने क्रौंचेच्या पोटात स्वतः आपले शरीर खूप मोठे केले. त्यामुळे ओरडत ओरडत क्रौंचा भूमीवर पडली. तिचे काळीज हातात घेऊन हनुमंत बाहेर पडला. क्रौंचा मरण पावली. पटक लंकेत भयंकर आकार माजला. सर्व राक्षसिनींची भीतीने गाळणा उडाली. त्यात एका रुद्र राक्षसीला हनुमंताने गाठले. तिला ठार मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडून लंकेसंबंधी माहिती मिळवली. रावण, त्याचे सैन्य, त्याचे पुत्र, त्याची सदने याची सर्व माहिती त्याने मिळवली.
सारी नगरी सोन्याची होती. पटलंकेत त्याला कळले की आपण लंकेला वळसा घालून आणखी पुढे आलो आहोत. मग तो परत मागे उडत गेला, लंकेत पोहोचला. त्याने प्रथम लंकेवर जो रावणाचा विजय ध्वज होता तो उपटून लंकेच्या आत फेकून दिला. त्याने लंकेत सूक्ष्म रूपाने कोणालाही चटकन दिसणार नाही अशा प्रकारे प्रवेश केला. ध्वज पडलेला पाहून नागरिक लोक आपापसात बोलत होते. रावणाने परस्त्री पकडून आणली आणि तेव्हापासून लंकेत अशुभ शकून होत आहे, ही सर्वनाशाची चिन्ह. या गोष्टी मारुतीने ऐकल्या तेव्हा त्याला कळले की रावणाने सीतेला पळवून आणले, त्याबद्दलच लोक बोलत आहे. हनुमंताने सूक्ष्म रूपाने सर्वत्र गुप्तपणे संचार करण्यास सुरुवात केली. सारे वाडे, झाडे, कडे, माड्या, अंगण, गोपुरे, रस्ते, राजसन्ने पाहत पाहत त्याने नगरीचे कोणालाही न कळता अवलोकन केले. उंच नारळाच्या झाडावर बसून त्याने ती स्वर्गापेक्षा वैभवशाली लंका नीट पाहून घेतली आणि पुढे सीतामाईचे कार्य कसे करायचे याचा तो स्वतःशी विचार करू लागला. अशा तऱ्हेने राम सुग्रीव भेटीपासून मारुतीच्या लंकेतील आगमनापर्यंतचा कथाभाग मिळून भावार्थ रामायणाचे किष्किंधाकांड येथे समाप्त झाले. हनुमंताचा लंकेत प्रवेश नावाचा अध्याय समाप्त झाला. किष्किंधाकांड संपले. पुढील कांड श्री भावार्थ रामायण सुंदरकांड होय. त्यातला पहिला भाग. हनुमंत लंकेत उंच जागी गुप्तपणे बसला. सीतामाईचा शोध कुठे कसा करावा याचा स्वतःशी विचार करू लागला. त्याने लंकेचे जेव्हा निरीक्षण केले तेव्हा त्याला ती सुंदर, परम, जगात अद्वितीय, वैभवशाली, दुष्प्रविश्य, दृढ दुर्गांनी सुरक्षित केलेले, अत्यंत धनवान राक्षसांच्या कमालीच्या भव्य सदनांनी भरलेली अशी दिसली. कोटी कोटी राक्षस सैनिक रात्रंदिवस तेथे रक्षण करीत होते. हनुमंताने विचार केला, मी वानर म्हणून या लंकेत हिंडलो तर अनर्थ होईल. राक्षस मला घेतील आणि माझी चेष्टा करतील. मी राक्षसाचे रूप धारण केले तर मला नरा मांसही खायला लावतील. ते न खाल्ले तर मला ते वेगळा करून ओळखतील. मी स्वतः रावणाला भेटलो तर तो माझे मुळीच ऐकणार नाही. राम वानर एवढा सागर सहजासहजी ओलांडून येऊ शकणार नाहीत. सीतेचा शोध लागला की मी रामापर्यंत सुखरूप परत जाणे अवश्य. आतताईपणाने उतावीळपणे काही कृती करून चालणार नाही. सारे कार्य फसेल. राक्षसाच्या राज्यात मला फार जपून वावरावे लागेल. मग त्याने सूक्ष्म रूप घेतले. नानास्थानं पाहिली. अनेक राक्षसांचे वर्तन पाहिले. त्याला दुष्ट आचरण करणारे अनेक राक्षस दिसले. बाह्यता दृढव्रती वाटणाऱ्यांचे आचरण किती प्रकारे चालते, त्यांचे अंतस्थ हेतू किती घातक तेही पाहिले. नानास्थानी त्याने सीतेचा शोध केला पण त्याला ती कुठेच सापडली नाही. कुंभकर्ण, इंद्रजित, सेनानी प्रधान, रावणाचे मंत्री, स्वतः रावण या सर्वांची सदने त्याने शोधली पण सीता कुठेही दिसली नाही. रावणाचे शयनगृहही शोधले पण तेथे त्याला अर्थातच सीता सापडली नाही. सुंदरकांडमधील लंकेतील शोधकार्य हा भाग आपण आता ऐकला. आता पुढचा भाग. हनुमंत लंकेत शिरला होता. सीतेचा शोध घेण्यासाठी त्याने खूप सूक्ष्म रूप धारण केले. प्रहस्त, महापार्श्व, महोदर, अतिकाय, महाकाय, अक्षय कुमार, विद्युज्जीव, शुक, सारण, विद्युत्मणे, माली, सुमाली, विकटछत्र, बहुछत्र, सूर्यछत्र, अमित्र, कुमित्र, षडमित्र, धूम्राक्ष, ताम्राक्ष, विरूपाक्ष, मकराक्ष, मृगशावाक्ष, घस, प्रघस, माघस, विघस, षट, निषट, महाषट, उद्भट, महाभट, मोहनभट, भीम, महाभीम, सभीम, वीरजीव अशा नावांचे अनेक राक्षसवीर लंकेत राहत होते. क्षुद्र कीटका एवढे बारीक रूप घेऊन हनुमंताने अशी सहस्रावधी घरे शोधली पण सीतेचा ठाव ठिकाणा त्याला सापडला नाही. परस्परांची मिलनात रत झालेल्या राक्षसांची संसारी जोडपेही त्यावेळी हनुमंताला पाहावी लागली. रामकार्य करताना ही नको नको ती दृश्य त्या ब्रह्मचारी मारुतीला पाहावी लागल्यामुळे तो फार उद्विग्न झाला. पण त्याने रामाचे स्मरण सतत चालू ठेवलेले असल्यामुळे सर्व शृंगार चेष्टा पाहूनही त्याच्या मनात कामवासना उत्पन्न झाली नाही. हेही त्याच्या लक्षात आले. आपले मन विचल झाले. रामाचे चिंतन चालू. मनाने आपण पवित्र आहोत. रामासाठी आपण सीतेचा शोध घेत आहोत. सीता एखाद्या पर्वतावर अन्य अरण्यात नसेल
ती कोणाच्या तरी पहाऱ्यात व राक्षसांच्या सानिध्यात असेल तेव्हा अशी सर्व घरे ढुंडाणे आपल्याला भाग असे त्याला वाटले. त्याची खात्री झाली की ज्या हेतूने आपल्या डोळ्यांनी आपण हे सर्व पाहत आहोत तो हेतू वेगळाच असल्यामुळे आपल्या ब्रह्मचार्याला हे काही बाधक नाही. त्याने सुंदर इंद्रजिताच्या घरात प्रवेश केला. तेथे त्याला तो व त्याची पत्नी सुलोचना एकांतात गेली. गोष्टी करताना बोलताना दिसले. प्रथम सुलोचनेचे सौंदर्य पाहून त्याला ती सीता असावी असे वाटले. रामाला टाकून तीही या राक्षसाबरोबर सुखाने कशी राहते अशा विचाराने त्याला फार क्रोध आला. पण तो तसाच तेथे थांबला. सुलोचना इंद्रजिताजवळ बोलत होती ते शब्द त्याने ऐकले. रावणाने जे परनारी हरणाचे कृत्य केले त्यामुळे लंकेचा नाश होणार नाही. तुम्ही त्याचे ज्येष्ठ पुत्र आहात. तुम्ही त्याला पापापासून परावृत्त करा. रामाजवळ मैत्री करा. सीतेला रामाकडे परत पाठवा इत्यादी प्रकारे ती पतीची समजूत घालीत होती. ते सर्व ऐकून इंद्रजित हा रावणपुत्र आहे व ती स्त्री त्याची पत्नी हे हनुमंताने ओळखले. मग त्याचे मन निवळले. मग हनुमंताने कुंभकर्णाच्या ठिकाणी सीतेचा शोध घेतला. कुंभकर्ण एका उंच पर्वतावर निद्रांश होता. तो फारच प्रचंड शरीराचा किळस वाणा होता. त्याच्याकडे पाहून हनुमंताच्या मनाला अतीव त्रास झाला. त्या पर्वतावरून त्वरेने निघून हनुमंत पुन्हा मुख्य लंका नगरीला विभीषणाच्या सुंदर सदनात प्रविष्ट झाला. विभीषणाच्या घरात फार उत्तम साजसज्जा होती. तेथील सारे वातावरण भक्तिमय होते. त्या ठिकाणी रामनामाचा जप हनुमंताला ऐकू आला. विभीषणाच्या स्वतः रामनामाचा घोष करीत भजन करीत होता. त्या ऐकताच हनुमंतही भक्तिभावाने काही काळ देहभान विसरला. विभीषणाची सौम्य भक्तिभावमय मुद्रा पाहिली. त्याने ओळखले की रावणाच्या राज्यातही अत्यंत श्रेष्ठ असा तो जो रामभक्त तो रावणाचा बंधू असावा. त्याचे सदन वैभव संपन्न सुंदर संतोष उत्पन्न करणारे राम नाम स्मरण अनन्य. हनुमंताच्या मनात विचार आला जर प्रभू रामचंद्र आले तर यालाच ते लंकेचे राज्य देतील. हा विभीषणाचाच आहे. मी ह्या रामनामाच्या नाम भक्ताच्या दर्शनाने धन्य झालो. त्याला या सदनातही सीता दिसली नाही. हनुमंत निराश झाला. तेथून निघाला. पण सर्व नगर शोधले पण सीता दृष्टीस पडली नाही. आता काहीतरी युक्ती करावी म्हणून सर्व लोक संत्रस्त होतील. लंकेत खळबळ माजेल. त्या गडबडीत सीतेचा शोध लागेल असा तो विचार करू लागला. सीतेचा शोध नावाचा दुसरा भाग या ठिकाणी संपला. पुढील भागात हनुमंताने गुप्तस्थळी राहून आपले पुच्छ मात्र वाढवू दिले. ते प्रत्येक राक्षसाच्या घरात शिरून तेथे असलेल्या अनेक वस्तूंचा ध्वंस करू लागले. राक्षसांना शय्यावरून उचलून अन्यत्र फेकून देऊ लागले. अदृश्य असे ते पुच्छ प्रत्येक घरात अनेक उत्साहात आतंक माजवू लागले. कशामुळे ते उत्पात घडतात ते कोणालाच कळेना. घोडे गज माहूत घोडेचार रथ स्त्रिया मुले दैत्यांचे सेवक सर्वांना त्या गोष्टी शपटीचा मार बसू लागला. त्यावेळी कित्येक जण घरे सोडून रस्त्यावरून पळत सुटले. नगरात सर्वत्र घात अपघात होत आहे हे वृत्त रावणाला सांगायला काही सेवक धावत राजसदनात गेले. पण रावणाला अशी वृत्त ऐकायला आवडली नाही. त्याला सर्वच खोटे वाटले. त्याने उलट त्या सेवकांना समज दिली जर अशा प्रकारच्या बातम्या सांगायला याल तर तुम्हाला कडक शिक्षा करीन. हनुमंताने सर्व पाहिले. तो स्वतः दृश्य होता. आपला साऱ्या पराक्रमावर रावणाचा विश्वास बसत नाही हे पाहून हनुमंताने ठरवले की आता ह्या रावणालाच त्राई करून सोडावे. हनुमंत रावणाच्या सभेत गेला. सूर्य अस्ताला गेला. सभेत सोन्याचे रत्नांचे दीप प्रज्वलित होते. कापूर दीप तेवत होते. तेलाचे तुपाचे दीप तेवत होते. सभेमध्ये तो प्रकाश प्रत्येक वस्तूवर मान्यकरांच्या शरीरावर अधिक शोभामान दिसत होता. हनुमंताने आपल्या शपटीने सर्व दिवे घालवून देऊन अंधार केला. गोंधळ माजला. त्यावर हनुमंताने कोणाचे मुकुट पडले, कुणाचे शस्त्रे हातातून निष्ठून गेले, कुणाला बुक्के मारले, कुणाला खाली पाडले, कुणाचे वस्त्रच फाडले, कुणाचे डोळे फोडले, कुणाच्या हातातील कंकण विरोचित भूषणे हिसकावून घेतले, कुणाच्या थोबडीत मारले, काहींना शपटात गुंडाळून छतापर्यंत उडवून पुन्हा खाली पडले फेकले. सारे जण संशयाने एकमेकांनाच मारू लागले. कुणाचे पाय मोडले, कुणाचे हात पिरगळून तोडले. त्याने तशा नाना प्रकारे राक्षस सभाजनांना संत्रस्त केले.
आरडाओरडा करीत ते सभेतून बाहेर जाऊ लागले. तेव्हा एकमेकाशी लठालठी करून पडू लागले. त्या चौधीत मारुतीने रावणाचा मुकुट पाडला. रावण घाबरला. हनुमंताच्या दृश्य राहून ते सर्व उत्पात घडवून आणले होते. रावणाच्या कानात हळूच म्हणाला, तू सीता पळून आणली आहेस ना? मी रामाचं दूत तुला ठार मारायला आलोय. हनुमंत रावणाला तेथेच मारू शकला असता, पण रामप्रभूची तशी आज्ञा होती. तेवढ्यात दीप पुन्हा पेटवण्याची कुणी कुणी व्यवस्था केली. बाहेरून अनेक दिवे घेऊन आत आले. सर्वत्र गोंधळ. कित्येक जण नग्न अर्धनग्न स्थितीत होते. ते एकमेकांना हसत होते. स्वतः शर्मेने चुरत होते. सभेत सारा गोंधळ माजवून हनुमंत तेथून पटकन निघून गेला. एवढे पराक्रम केले. रावणाला धाक बसविला. मंत्र्यांना, प्रधानांना, सेनापतींना, सभासदांना सळो की पळो करून सोडले. पण सीतेचा शोध काही लागला नाही. त्यामुळे मारुती आता चिंता करू लागला. सीतेचा ठाव ठिकाणा काही कळला नाही, म्हणून तो निराश होत होता. दूर एका जागी गुप्तपणे बसून तो वारंवार सीतेच्या बाबतीत विचार करू लागला. रामाच्या कार्यात यश का येत नाही? आपण पूर्ण प्रयत्न केले, पण असेच सर्व प्रयत्न विफल का होत आहे? असा प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. रावणाच्या सभेत हनुमंत क्रूच उत्साहात सुंदरकांडातला हा भाग येथे संपला. पुढील भागात आपण बघूया हनुमंताच्या मनात सीतेबद्दल नाना शंका येऊ लागल्या. हरये नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथश शतकोटी प्रवेशतरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.